एका सच्च्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आणि ते स्वप्न मनोहर जोशी यांच्या रूपाने पूर्ण झाले असे उद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदूच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्था वाटू लागल्यानं जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख। गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते। सुरुवातीला माधुकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, कोहिनूरची स्थापना 1976 ला मुंबईचे महापौर, मार्च 1990 ते डिसेंबर 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च 95 ते 1999 या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर 99 ते मे 2002 केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे 2002 ते ऑगस्ट 2004 लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिलेला आहे। मनोहर जोशींच्या निधनानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली। तसेच शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशी यांच्या रूपानं पूर्ण झालं असंही त्यांनी म्हटलं आहे। मनोहर जोशी सरांचं निधन झालं। बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतले ते ज्येष्ठ नेते। शिवसेनेची धाटणीच आक्रमक पण त्यात अजात शत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली। शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मनोहर जोशी यांच्या रूपानं पूर्ण झालं। पुढे ते अध्यक्ष झाले लोकसभेचे, नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून ते राहिले। 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्याआड गेले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे।